नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात आढळली नर प्रजातीची मगर। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात येणाऱ्या मौजे घोटका येथील एका शेतात मंगळवारी पहाटे अंदाजे 1.5 वर्ष वय असलेले नर प्रजातीचे मगर आढळून आले आहे। शेतामध्ये मगर दिसल्याची बातमी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली होती। याची माहिती वन विभागाच्या पथकास दिल्यानंतर पथकाने तात्काळ शेतकरी शेषराव कदम यांच्या शेतात येऊन रेस्क्यू करत चिमट्याच्या साहाय्याने मगरीला पकडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। नांदेड जिल्ह्यात प्रथमच मगर आढळून आल्याची माहिती वन विभागाने दिली असून मगरीला पकडल्यानंतर सकाळी 11 वाजता मुखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत। सध्या ही मगर वन परिक्षेत्रपाल अधिकारी कार्यालयात ठेवण्यात आली असून मगरीला पाहण्यासाठी शाळकरी मुलांसह नागरिकांनी एकच गर्दी केली आहे। वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर या मगरीस नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपाल शंकरराव धोंडगे यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या प्रतिनिधीस दिली आहे। लोहा तालुक्यातील शेतकरी शेषराव यादव कदम यांच्या शेतात मंगळवारी पहाटे मगर आढळल्याची माहिती सरपंच संग्राम सुरनर यांनी वनपाल धोंडगे यांना दिली होती। यावेळी वनपाल धोंडगे, वनरक्षक राठोड, सर्पमित्र सिद्धार्थ कांबळे, नादान शेख यांनी तातडीने शेतात धाव घेत धाडसी रेस्क्यू केला आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर धनराज मूर्तीकर यांनी उपचार केल्यानंतर सांगितले की नर प्रजातीची मगर असून अंदाजे वय 1.5 वर्ष आहे। नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच नर जातीची मगर सापडली।